नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने भरली शिमला मिरची. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावणामध्ये रोज भाजीला काय बनवायचा हा प्रत्येक गृहिणीचा प्रश्न असतो. तर अशावेळी तुम्हीही चमचमीत ढोबळी मिरची नक्की ट्राय करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. इथे मी ढोबळी मिरची घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ती व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते तर त्या पद्धतीने व्यवस्थित अशी कापून घ्यायची, म्हणजे त्याच्यातील जी बिया आहेत तर त्या आपल्याला बाहेर काढता येतील. सर्व व्यवस्थित इथे ढोबळी मिरची कट करून घेतलेली आहे. पहा, या पद्धतीने ढोबळी मिरची कट केल्यामुळे आपण जे त्याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत ते बाहेर निघत नाही. एक मसाला बनवण्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी घेतलेले आहेत शेंगदाणे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आला घेतला आहे. झाकण लावून आपल्याला ओबडधोबड याला वाटून घ्यायचं आहे. जास्तही बारीक वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर आता हे जे वाटण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये हे आपण सर्व व्यवस्थित असं काढून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेणार आहोत. जे आपल्या घरामध्ये आपण रोज वापरतो तेच घालायचे आहेत. सुरुवातीला इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तर तो घातला. त्यानंतर घरगुती लाल चटणी घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घातले, 1 चमचा घातलेला आहे धनेपूड आणि छोटा पाव चमचा घातलेला आहे जिरेपूड. त्यानंतर इथे 1 चमचा घातलेला आहे घरगुती कांदा लसूण मसाला. आता हे सर्व जे मसाले आहेत ते असेच बाजूला ठेवायचे आहेत. दुसरीकडे कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचाभर बेसन घेतलेलं आहे. आता हे बेसन जे आहे ते हलकंसं आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवरतीच खरपूस बेसन छान असं परतून घेऊया. तर अगदी काही मिनिटाचंच हे बेसन जे आहे ते छान असं मंद आचेवरती खमंग भाजून घेतलं. भाजून घेतलेलं बेसन मसाल्यामध्ये काढून घेऊया आणि आता हे सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. अगदी सर्व मसाला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे, या पद्धतीने व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घेतले. अगदी इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला रंगही अगदी सुरेख आलेला आहे. तर आता आपलं हे जे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण सर्व मसाला जो आहे तो शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. कोणताही भरली मिरची असो किंवा भरलं कारलं असो, मसाला हा व्यवस्थित असा पूर्ण असा दाबून भरून घ्यायचा, जेणेकरून आपण जेव्हा शिमला मिरची कारलं आपण जेव्हा भाजून घेतो तर त्यावेळेला तो मसाला बाहेर निघत नाही. तर इथे पाहू शकता अगदी बोटाने व्यवस्थित असा आतपर्यंत दाबून व्यवस्थित असा हा मसाला जो आहे तो आपण शिमला मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवले याच पद्धतीने संपूर्ण ज्या शिमला मिरच्या आहेत त्या आपण इथं भरून घेऊया. तर इथे संपूर्ण शिमला मिरची व्यवस्थित अशी भरून घेतली आणि इथं तुम्ही पाहू शकता अगदी फक्त चमचाभर एवढाच मसाला शिल्लक राहिलेला आहे, तो पण आपण पुढे वापरणार आहोत. आता आपण शिमला मिरची भाजून घेण्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं आहे. अगदी छोटा पाव चमचा जिरं घातला आहे आणि थोडासा हिंग. आता आपण ह्या सर्व शिमला मिरची ज्या आहेत त्या कढईमध्ये घालून घेऊया. सर्व शिमला मिरची घातल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला 1 मिनिटभर ही शिमला मिरची व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. 1 मिनिटभर शिमला मिरची परतल्यानंतर आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी आपल्याला ही शिमला मिरची छान अशी वाफवून घ्यायची आहे. आणि 2 मिनटानंतर इथे मी झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा आपण ही शिमला मिरची जी आहे ती परतून घेणार आहोत. सर्व शिमला मिरची परतून झाल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे जो शिल्लक मसाला होता तर या स्टेजला आपण तो मसाला कढईमध्ये घालून घेऊया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि आता ह्या झाकणामध्ये 1 अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर आता आपल्याला 1-2 मिनटं ही भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. भाजी परतल्यानंतर 1 चमचाभर आपण पाणी हातामध्ये घेऊन भाजीवरती आपल्याला शिंपडवून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं खरपूस अशी शिमला मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे. मध्ये मध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही शिमला मिरची
झाकण काढून परतवून घेऊ शकता। इथे मी 5 ते 6 मिनिटानंतर झाकण काढून दाखवते। अगदी छान मऊसूद अशी ही शिमला मिरची जी आहे ती शिजून तयार झालेली आहे आणि त्याच्यामधील जे स्टफिंग आहे तेही अजिबात बाहेर आलेलं नाही। तर इथे आपली चमचमीत अशी भरली शिमला मिरची तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला हाईप करा। आणि श्रावणामध्ये तुम्हीही अशी चमचमीत शिमला मिरची नक्की ट्राय करा, तुमच्याही घरच्यांना नक्की आवडेल, अगदी 100% खात्री आहे। न आवडणारेही पुन्हा मागून घेतील। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।